लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संगीता अद्वैतला म्हणत असते, कला कुठं बी सापडना झाली आणि ती तिचा फोनसुद्धा उचलत नाही. हे ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिथे जमलेले सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. अद्वैतला आता त्याच्या पहिल्या लग्नाचे काही क्षण आठवू लागतात. तेवढ्यात आबा त्याला विचारतात, अद्वैत काय झालं रे? अद्वैत खूप भावनिक झालेला असतो. तो दबलेल्या आवाजातच आबांना म्हणतो, आबा खरे तिच्या घरी नाहीये, खरे कुठे पण सापडत नाहीये. आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि जमलेल्या 2-4 बायका लगेच कुजबुजायला लागतात. नेहमी याच्या लग्नातच काही ना काही विघ्न येतात. लग्नात बायको पळून गेली आणि आता हेच होत आहे. आता इकडे कला रोहिणी आणि राहुलचं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड करत असताना पकडली जाते. ती जिन्यावरून धावत धावत खाली येत असते. तेवढ्यात रोहिणी तिला पकडते. कला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. रोहिणीने तिला घट्ट पकडलेलं असतं. कला म्हणते, रोहिणी मॅम, तुम्ही इतक्या खालच्या थराला जाचाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. रोहिणी म्हणते, ए गप्प बस ग, बंद कर ही तुझी फालतू बडबड. तुझी लायकी नाही माझ्यासमोर एवढं बोलायची. कला म्हणते, तुम्हीच नालायक निघाला रोहिणी मॅडम. आम्हाला वाटत होतं की हे सगळं उद्योग राहुल करतोय, पण त्याच्या मागे तुम्हीच आहात. हे जेव्हा घरच्या सगळ्यांना कळेल तेव्हा काय होईल तुमचं याचा विचार करा. रोहिणी म्हणते, कसं कळणार आहे? एवढी वर्ष तर नाही कळालं. त्यावर कला म्हणते, चांदेकरला जेव्हा हे कळेल तेव्हा तो तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. रोहिणी म्हणते, चांदेकर? तो हलकट अद्वैत, तो सुद्धा त्या सरोजचीच अवलाद. माझ्या मुलाला तो कधीच वर येऊ देणार नाही. म्हणून सगळ्यात आधी मी त्या अद्वैतलाच माझ्या टाचेखाली ठेचणार आहे. रस्त्यावर आणणार आहे मी त्याला, वाट लावणार आहे त्याची. रोहिणी पुढे म्हणते, कला, तुझ्यावर आत्तापर्यंत जेवढी संकटे आली ती मीच आणली. यावर कला म्हणते, काय मिळवलं तो रोहिणी मॅडम? एवढं सगळं करून काहीच नाही ना. उलट आम्ही आजही एकत्र आहोत आणि आता पुन्हा लग्न करतोय. तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना जाऊन सांगते की तुम्ही काय कारनामे केलेत. कला तिथून जायला निघते. तेवढ्यात रोहिणी तिला घट्ट पकडते आणि तिला म्हणते, मी तुला एवढ्या सहजासहजी जाऊन द्यायला वेडी वाटले काय? मूर्ख वाटले का मी तुला? रोहिणी जोरात कलाची मान खाली दाबते. त्यावर कला तिला जोरात हिसका देते आणि रोहिणीलाच भिंतीला दाबते आणि म्हणते, तुम्ही कितीही प्रयत्न करा रोहिणी मॅडम, मी चांदेकरांची सून आहे आणि मी त्यांच्यावर कधीच संकट येऊन देणार नाही. मी चांदेकरची अर्धांगिनी आहे. मी त्याचं कधीच वाईट होऊन देणार नाही. एवढं म्हणून कला तिथून निघून जाते. रोहिणीला जोरात ढकलते. रोहिणी खाली पडते. इकडे अद्वैत कलाला सारखा फोन करत असतो. कलाही अद्वैतला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. दोघंही एकमेकांना एकाच वेळी फोन करत असल्यामुळे दोघांचाही फोन बिझी सांगत असतो. कला रिक्षामध्ये बसून घराकडे यायला निघते, परंतु राहुल तिचा पाठलाग करत असतो. तर इकडे संगीता रडत रडत म्हणत असते, माझी कला इतकी बेजबाबदार कधीच नाही हो वागत आणि ज्या गोष्टीची ती एवढ्या आतुरतेने वाट बघत होती त्या गोष्टीसाठी तर ती असं कधीच नाही वागणार. हे ऐकून रजनीच्या डोळ्यात देखील पाणी येतं. काजलही आपल्या ताईला शोधायला गेलेली असते, परंतु तिला देखील काहीच सापडत नाही आणि ती फोन करून सांगते बाबांना की बाबा, मला सुद्धा ताई कुठेच सापडत नाही.